Hello students, today we'll discuss the next part of isomerism. In last part we have discussed some examples related to the optical activity and chirality. Now the next point is projection formulae. ठीक आहे बाळांनो, प्रोजेक्शन फॉर्म्युले कशासाठी स्टडी करायचं आहे? फॉर द रिप्रेझेंटेशन ऑफ टेट्राहेड्रल कार्बन. पुढे जाऊन आपल्याला कॉन्फिगरेशन स्टडी करायचं आहे. ठीक आहे, मग त्या कॉन्फिगरेशनसाठी बाळांनो रिक्वायरमेंट कशाची आहे तर काय रिप्रेझेंटेशन ऑफ टेट्राहेड्रल कार्बन. टेट्राहेड्रल म्हणजे काय? डेफिनेटली तो कसा आहे sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन. sp3 हायब्रिडायझेशन जर असेल ओके तर त्याची जॉमेट्री काय असते? टेट्राहेड्रल असते. लक्षात येते? येस. मग त्या टेट्राहेड्रल कार्बनचं रिप्रेझेंटेशन आपल्याला दोन वेने करायचं आहे. ठीक आहे ना? ओके, त्याच्यामध्ये दोनच वे आपल्याला स्टडी करायचे आहेत. अदर वे सुद्धा आहेत फॉर द रिप्रेझेंटेशन ऑफ टेट्राहेड्रल कार्बन. करेक्ट. त्याच्यामध्ये फर्स्ट वे आहे बाळांनो ओके वेज डॅश फॉर्म्युला. वेज डॅश फॉर्म्युला डॅश फॉर्म्युला. ठीक आहे, एकदम सिंपल आहे बाळांनो वेज डॅश फॉर्म्युला. येस, लक्षात ठेवा. सपोज एक टेट्राहेड्रल कार्बन आहे. कधी लक्षात ठेवायचं? ओके, दोन जे ग्रुप्स असतील बाळांनो ओके ते ऑलवेज काय असतात? प्लेनमध्ये, इन दी प्लेन. ठीक आहे ना? येस. अँड वन इज अबोव दी प्लेन. दिस इज कॉल्ड एज अ वेज लाईन अबोव दी प्लेन अँड सेकंड वन इज बिलो दी प्लेन. ठीक आहे, सपोज हा ए असेल, बी, सी अँड डी. दिस इज टेट्राहेड्रल कार्बन. करेक्ट. दिस लाईन इंडिकेट्स येस बॉन्ड गोइंग बिलो द प्लेन. बिलो दी प्लेन. ठीक आहे, किंवा असं म्हणा नुसतं गोइंग बिलो दी प्लेन म्हणा. बॉन्डच आहे तो शेवटी. ठीक आहे ना? येस. अँड दिस वन coming above the plane. Coming above the plane. ठीक आहे ना? येस. हा प्लेन आहे, बोर्ड प्लेन आहे कन्सिडर करा. त्या प्लेनच्या जर खाली जात असेल तर म्हणायचं येस बिलो दी प्लेन. लक्षात येते? मग हा जो ग्रुप प्रेझेंट आहे त्याच्यावरती येस तो कुठं आहे? बिलो दी प्लेन आहे. आणि हा जो ग्रुप आहे तो कसा आहे? अबो दी प्लेन आहे. अँड दीज टू लाईन्स आर ओके और बॉन्ड्स आर इन दी प्लेन. इन दी प्लेन. समजते का? दिस टाइप ऑफ फॉर्म्युला इज कॉल्ड एज अ वेज डॅश फॉर्म्युला. लक्षात येते? येस. फॉर एक्झाम्पल सपोज मिथेन घेतलं CH4. रिप्रेझेंटेशन ऑफ मिथेन इन वेज डॅश फॉर्म्युला. काय करायचंय? दोन हायड्रोजन प्लेनमध्ये लिहा, एक अबो दी प्लेन लिहा आणि दुसरा काय? बिलो दी प्लेन लिहा. दॅट इज कॉल्ड एज अ वेज डॅश फॉर्म्युला. Yes, these two hydrogens are in the plane. Correct. One hydrogen below the plane and one above the plane. लक्षात येते का? Yes. जी डार्क लाईन ना दाखवलेलं आहे ओके that is yes that group is coming out of the plane. Correct. And this one okay going below the plane. समजते? Yes. नेक्स्ट बघा, कुठलाही कंपाऊंड घेऊ शकताय. नंबर ऑफ कंपाऊंड्स आहेत. ठीक आहे, फक्त एक कार्बन कन्सिडर करायचं आहे त्याच्यामध्ये. सपोज CH3 आहे. व्हॉट इज दिस? इथेन, किंवा त्याला आपण C2H6 म्हणूया. C2H6. करेक्ट. आता ठीक आहे, हा कार्बन घेतला आपण सपोज. ठीक आहे, त्याच्यावरती हायड्रोजन 3 आहेत आणि एक आहे मिथाइल ग्रुप आहे. येस. आता बघा ओके जे काही ग्रुप तुम्हाला बिलो दी प्लेन किंवा अबो दी प्लेन लिहायचे आहेत ते डिपेंड ऑन यू. लक्षात येते ना? ओके, तुम्ही ऑब्झर्व कसं करताय त्या कंपाऊंडला त्याच्यावरती डिपेंड आहे. मी जर असा समोरून ऑब्झर्व करत असेल तर ते मला जे ग्रुप दिसणार आहेत बरोबर आहे ना ते डिफरंट साईडला दिसणार आहेत. तुम्ही जर त्याच्या बॅक साईडनं ऑब्झर्व करत असाल तर तुम्हाला वेगळे दिसणार आहेत. म्हणजेच काय? येस, ऑब्झर्वेशनवरती काय असणार आहेत? येस, हे ग्रुप डिपेंड असणार आहेत. समजतंय ना? म्हणजे व्हिवर कोण आहे त्याच्यावरती काय आहेत? येस, ग्रुपची पोझिशन डिपेंड आहे. करेक्ट ना? सपोज हे दोन काय आहेत? प्लेनमध्ये. सपोज मी इथं CH3 लिहिलं, इथं H लिहिलं. ठीक आहे ना? येस, दिस इज वन ग्रुप इज अबो दी प्लेन अँड सेकंड वन इज बिलो दी प्लेन असं लिहिलं. किंवा तुम्ही ग्रुप चेंज करू शकताय डिपेंड ऑन यू. लक्षात आलं का हे? येस, दिस इज कॉल्ड एज अ वेज लाईन वेज डॅश फॉर्म्युला फॉर येस कोणासाठी? इथेन.
वेज डॅश फॉर्म्युला फॉर इथेन. आणखीन एक घेऊया. सपोज असा कंपाऊंड आहे, बरोबर आहे ना, ब्युटेन टू ऑल आहे. ठीक आहे, हा टेट्राहायड्रल कार्बन आपल्याला रिप्रेझेंट करायचा आहे. ठीक आहे, येस. मग अगोदर हा कार्बन लिहा. ठीक आहे, येस. त्याच्यावरती वेगवेगळे ग्रुप्स कुठले आहेत? एक OH आहे, एक CH3 आहे, एक H आहे आणि एक काय आहे? C2H5 आहे. करेक्ट. वेगवेगळ्या डायरेक्शनला लिहा. समजते का? सपोज मी हे दोन ग्रुप प्लेनमध्ये लिहिलं असं, कुठलेही ग्रुप घेऊ शकता. सपोज हा C2H5 ठेवला मी, हा सपोज CH3 ठेवला. ठीक आहे ना, येस. बिलो दी प्लेन मी सपोज H ठेवलं अँड अबो दी प्लेन काय आहे? OH आहे. दिस इज वेज डॅश फॉर्म्युला फॉर ब्युटेन टू ऑल. लक्षात येते का? येस. कुठला कार्बन रिप्रेझेंट केला आपण? हा कार्बन. सगळेच कार्बन टेट्राहायड्रल आहेत, sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहेत. ठीक आहे ना, येस. कसं रिप्रेझेंट करायचं समजलं तुम्हाला? येस. हा सुद्धा कार्बन रिप्रेझेंट करू शकता तुम्ही. ठीक आहे, एकच कार्बन दाखवलं मी. करेक्ट. हा सुद्धा कार्बन रिप्रेझेंट करू शकता तुम्ही. कसं? सी हिअर. हा ऑलरेडी कसा आहे? एक बॉन्ड प्लेनमध्ये आहे. येस. हा दुसरा बॉन्ड प्लेनमध्ये घेऊ शकता तुम्ही. करेक्ट. H. एक बिलो दी प्लेन लिहा आणि एक काय लिहा? अबो दी प्लेन. प्रत्येक कार्बन जो काही टेट्राहायड्रल आहे, जो sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे, येस, तो काय तुम्ही ह्या वेनं रिप्रेझेंट करू शकता. हे सुद्धा कार्बन्स रिप्रेझेंट करू शकता तुम्ही. लक्षात येते? ठीक आहे. दोन बॉन्ड्स प्लेनमध्ये ठेवायचे, एक अबो दी प्लेन ठेवायचा आणि दुसरा काय? बिलो दी प्लेन ठेवायचा. करेक्ट. आणखीन बघा. आता लक्षात ठेवा, आपल्याला फक्त कायरल कार्बनसाठी स्टडी करायचं. हे सगळेच दाखवतोय मी. ठीक आहे, ॲक्च्युअलमध्ये सगळे स्ट्रक्चर असे असतात. ठीक आहे ना. येस. सपोज हाच कंपाऊंड घेतो मी. येस. ब्युटेन टू ऑल. ब्युटेन टू ऑल. ठीक आहे, हा ब्युटेन टू ऑल. ओके, येस. आपण असं पण रिप्रेझेंट करू शकतो. किती कार्बन आहेत? 1 2 3 4. हे सगळे कसे आहेत? बॉन्ड्स प्लेनमध्ये आहेत. ठीक आहे ना. येस. ह्या ब्युटेन टू ऑलला असं पण रिप्रेझेंट करू शकतो आपण. COH. मी काय सांगितलं तुम्हाला की बाबा तुम्ही कसं ऑब्झर्व करताय त्या कंपाऊंडला, कुठल्या साईडनं ऑब्झर्व करताय, बरोबर आहे ना? हे महत्वाचं आहे. लक्षात येते? येस. जर तुम्ही असं ऑब्झर्व करत असाल कंपाऊंडला, हा अबो दी प्लेन दिसेल, हा बिलो दी प्लेन दिसेल. लक्षात येते? येस. आणि असं जर ऑब्झर्व करत असाल बाळांनो, ओके, तर हा अबो दी प्लेन दिसेल तुम्हाला, हा ग्रुप बिलो दी प्लेन दिसेल आणि हे काय दिसतील? इन दी प्लेन दिसतील तुम्हाला. समजते का? म्हणजे तुमचा व्ह्यू कसा आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. करेक्ट. ठीक आहे, मग थोडंसं इमॅजिनेशन लागतं ह्या कंपाऊंडसाठी. करेक्ट ना. येस. आता इथं जे ग्रुप्स आहेत ते असे रिप्रेझेंट करू शकता तुम्ही. एक अबो दी प्लेन लिहा, दुसरा इन दी प्लेन लिहा, तिसरा बिलो दी प्लेन लिहा. बघा, 1 2 कशामध्ये? प्लेनमध्ये आहेत. एक बिलो दी प्लेन आहे, दुसरा अबो दी प्लेन आहे. करेक्ट. असे नंबर ऑफ स्ट्रक्चर्स तुम्ही ड्रॉ करू शकता. सपोज इथं हायड्रोजन आहेत, एक अबो दी प्लेन असतो हायड्रोजन, दुसरा काय असतो? बिलो दी प्लेन. इथं सुद्धा एक प्लेनमध्ये हायड्रोजन असेल, एक काय असणार आहे? अबो दी प्लेन आणि दुसरा काय असेल? बिलो दी प्लेन. लाईक दिस. दिस इज ऑल्सो वेज डॅश फॉर्म्युला. समजते ना? येस. मग आता लक्षात ठेवा, आपल्याला जे कायरल कार्बन्स आहेत, ठीक आहे ना, ओके, ते स्टडी करायचे आहेत मोस्टली. सगळेच कार्बन स्टडी करायची गरज नाही. लक्षात येते? कायरल म्हणजे काय? जे काय असिमेट्रिक कार्बन आहेत. सपोज जर मोठा कंपाऊंड असेल एखादे, तर त्याचं रिप्रेझेंटेशन शक्य नाही ना. किती रिप्रेझेंट करत बसाल, किती वेज लाईन्स ड्रॉ कराल, किती डॅश लाईन्स तुम्ही ड्रॉ करत बसाल. ठीक आहे ना. येस, इट इज नॉट पॉसिबल. मग फक्त असिमेट्रिक कार्बनसाठी आपण स्टडी करणार आहोत. येते का लक्षात? ठीक आहे. हा फॉर्म्युला कुठला झाला? वेज डॅश फॉर्म्युला. ठीक आहे ना, प्रोजेक्शन फॉर्म्युला. तर नेक्स्ट घ्या फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. Fisher projection formula. Also called as cross formula. Cross formula. Fisher projection formula or cross formula. ठीक है. In this formula, okay,
tetrahedral carbon is represented by a two lines, that is one is vertical line and other is horizontal line. This vertical line indicates ठीक आहे येस ग्रुप्स म्हणा किंवा हे बॉन्ड्स म्हणा, ठीक आहे ना येस, कारण इथं ग्रुप ह्या बॉन्डवरती ग्रुप असणार आहे, ठीक आहे. ग्रुप्स गोइंग बिलो द प्लेन, ठीक आहे ना, हे असे असते ग्रुप गोइंग बिलो द प्लेन, करेक्ट. अँड दिस हॉरिझॉन्टल लाईन इंडिकेट्स as groups coming from the plane, above the plane म्हणा, groups coming above the plane. ठीक आहे, ग्रुप्स गोइंग बिलो द प्लेन, ग्रुप्स कमिंग अबोव द प्लेन. लक्षात येते का? येस, हॉरिझॉन्टल लाईन, वर्टिकल लाईन, करेक्ट. दिस वर्टिकल लाईन इज येस स्ट्रेट लाईन. लक्षात येते? येस, इथंच लिहितो मी. दिस वर्टिकल लाईन इज अ स्ट्रेट लाईन, ठीक आहे ना. yes, and this horizontal line, okay, yes, groups presents on vertical line. ठीक आहे, काय इंडिकेट करतात बघा दोन्ही. वर्टिकल लाईन कशी आहे? स्ट्रेट लाईन आहे, ठीक आहे. येस, आणि हॉरिझॉन्टल लाईन्स काय आहे तर काय? ग्रुप प्रेझेंट्स ऑन दिस वर्टिकल लाईन, ठीक आहे ना. एक्झाम्पल्स पुढे घेऊया आपण. वर्टिकल लाईन काय इंडिकेट करते बाळांनो? ग्रुप्स गोइंग बिलो द प्लेन. हा प्लेन आहे, येस, आणि हे जे ग्रुप्स आहेत असं दाखवू शकतो आपण. ही लाईन म्हणजे काय? बिलो द प्लेन. इथं कार्बन आहे, येस, ही लाईन काय? बिलो द प्लेन. आणि हे दोन लाईन्स काय आहेत? अबो द प्लेन. समजलं ना? येस, ह्याचंच कन्व्हर्जन कशामध्ये केलंय आपण? हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल लाईन. ग्रुप्स कमिंग आउट ऑफ द प्लेन, येस, आणि दिस ग्रुप्स गोइंग बिलो द प्लेन. लक्षात आलं हे? येस. एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल, येस, ग्लिसरॉल्डिहाइड. हे समजलंय का? येस. सपोज ग्लिसरॉल्डिहाइड, ठीक आहे ना, कार्बोहायड्रेट आहे. येस, त्याचं रिप्रेझेंटेशन कसं केलं जातं बघा. सियर CHO OH H CH2OH, ठीक आहे. येस, दिस इज कॉल्ड एज अ ग्लिसरॉल्डिहाइड. कुठला फॉर्म्युला आहे बाळांनो? फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, ठीक आहे. इन दिस फॉर्म्युला दिस इज मोस्ट ऑक्सिडायझिंग ग्रुप, मोस्ट ऑक्सिडायझिंग ग्रुप. लक्षात येते का बघा? ओके, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये कधीही ओके अप्पर साईडला किंवा काय अबो टॉपला म्हणा, ठीक आहे ना, टॉपला ओके कुठला असतो? मोस्ट ऑक्सिडायझिंग ग्रुप. जो इझिली ऑक्सिडाइज होतो बाळांनो, ओके तो ग्रुप काय असतो? येस, ॲट द टॉप. समजतंय? हे नोट करून ठेवा, ठीक आहे. दुसरा बघा, लॅक्टिक ॲसिड. लॅक्टिक ॲसिड साठी फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला काय बघा? COOH OH H. Yes, this is called as a lactic acid. समजते? फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला लिहिला. दिस इज येस वर्टिकल लाईन अँड दिस वन इज हॉरिझॉन्टल लाईन, करेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट बघा, एखादे अमिनो ऍसिड लिहूया. सपोज दिस इज अमायनो ऍसिड.
NH2, हा H, हा CH3. ठीक आहे ना. येस, दिस इज अमायनो ऍसिड. अमायनो ऍसिड आहे बघा तो. लक्षात येते. येस. नेक्स्ट, सपोज ग्लुकोज. CH2OH. दिस इज OH, H, OH. हे स्ट्रक्चर्स फिक्स आहेत. ठीक आहे. तुम्ही असं ग्रुप वेगवेगळ्या साईडला लिहू शकत नाही. स्ट्रक्चर्स फिक्स आहेत. एक्सपेरिमेंटल स्ट्रक्चर आहेत ते. ठीक आहे ना. दिस इज कॉल्ड एज अ ग्लुकोज. ग्लुकोजचा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला बघा बाळांनो. ठीक आहे. ही काय आहे बाळांनो, व्हर्टिकल लाईन आहे. ठीक आहे. आणि ह्या काय आहेत, हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत. ह्या हॉरिझॉन्टल लाईन्स काय इंडिकेट करतात, ग्रुप प्रेझेंट्स ऑन दिस व्हर्टिकल लाईन. आणि व्हर्टिकल लाईन काय आहे, स्ट्रेट लाईन आहे. दिस इज फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला फॉर ग्लुकोज. ठीक आहे. फ्रुक्टोजसाठी CH2OH, C डबल बॉन्ड O. ठीक आहे. OH, H, OH, H, CH2OH. This is Fisher projection formula for fructose. ठीक आहे. This is glucose. This one is fructose. ठीक आहे. हे होईल तुम्हाला अजून नंतर कार्बोहायड्रेट्समध्ये होईल. ठीक आहे. स्ट्रक्चर कॉम्प्लिकेटेड वाटतील. ठीक. इथं फक्त लक्षात काय घ्यायचं आहे तुम्हाला, की बाबा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये एक व्हर्टिकल लाईन असते आणि दुसरी काय असते, हॉरिझॉन्टल लाईन असते. ठीक आहे ना. व्हर्टिकल लाईन काय इंडिकेट करते, ग्रुप ओके गोइंग बिलो द प्लेन. समजते ना. आणि हॉरिझॉन्टल लाईन काय इंडिकेट करते, ग्रुप्स कमिंग आउट ऑफ द प्लेन लाईक दिस. समजते. हे कमिंग, हा प्लेन आहे कन्सिडर करा. ओके, ग्रुप्स आर कमिंग आउट ऑफ द प्लेन. ठीक आहे. आणि गोइंग म्हणलं तर काय, ग्रुप्स आर गोइंग बिलो द प्लेन. आलं लक्षात हे. ओके. बाळांनो, नेक्स्ट हेडिंग द्या आता, D&L कॉन्फिगरेशन. D&L कॉन्फिगरेशन, also called as relative configuration. ठीक आहे. समटाइम्स याला काय म्हटलं जातं, D&L नोटेशन. D&L नोटेशन. ठीक आहे. येस. आता D काय आहे आणि L काय आहे बघूया. ठीक आहे. D इंडिकेट्स राईट हँड साइड अँड L इंडिकेट्स लेफ्ट हँड साइड. ठीक आहे ना. येस बाळांनो, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये जनरली येस जे काय मेन फंक्शनल ग्रुप्स असतील, ओके, आता त्याच्यामध्ये अमायनो ॲसिड्समध्ये बाळांनो फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये ओके जनरली हायड्रॉक्सी ग्रुप्स मोस्टली कन्सिडर केले जातात आणि दुसरा काय, अमायनो ग्रुप. ठीक आहे ना. एस त्याच्यावरनं काय D आणि L कॉन्फिगरेशन रिप्रेझेंट केलं जातं. फॉर एक्झाम्पल बघूया. सपोज मोनोहायड्रॉक्सी कंपाऊंड आहे. मोनोहायड्रॉक्सी कंपाऊंड. ठीक आहे ना. मोनोहायड्रॉक्सी म्हणजे काय, मोनो मीन्स सिंगल. ठीक आहे. एक OH असलेला कंपाऊंड. फॉर एक्झाम्पल लॅक्टिक ॲसिड, COOH, OH, H, CH3. दिस इज लॅक्टिक ॲसिड. ठीक आहे. आता ह्या लॅक्टिक ॲसिडला D म्हणायचं की L म्हणायचं, हे कशावरती डिपेंड आहे तर काय, ह्या असिमेट्रिक कार्बनवरती. ओके, OH जर ओके राईट हँड साईडला असेल, RHS, OH कुठं आहे, राईट हँड साईडला, मोनोहायड्रॉक्सी आहे, राईट हँड साईडला असेल बाळांनो तर काय म्हणायचं, D लॅक्टिक ॲसिड. फक्त समजून घ्यायचं आहे हे तुम्हाला आता. ठीक आहे. OH कुठं आहे, राईट हँड साईडला, तर काय D लॅक्टिक ॲसिड. आणि जर का हा OH, त्याचीच एक मिरर इमेज घेऊया आपण. हा मिरर समोर ठेवला बाळांनो, OH कुठे दिसेल, लेफ्ट, HO, COOH. ठीक आहे. हिअर इट इज CH3H.
आता कुठं आहे OH, LHS, लेफ्ट हँड साईड, त्यावेळेस काय म्हणायचं L लॅक्टिक ऍसिड. ठीक आहे, डी लॅक्टिक ऍसिड, L लॅक्टिक ऍसिड. कशावरती डिपेंड आहे? असिमेट्रिक कार्बन वरती. OH कुठं आहे? लेफ्ट हँड साईडला. असिमेट्रिक कार्बन, असिमेट्रिक समजतो ना, कायरल कार्बन. ओके, त्याच्यावरती OH कुठं आहे? राईट हँड साईडला. ठीक आहे ना? येस. नेक्स्ट बघा, डायहायड्रॉक्सी. मोनोहायड्रॉक्सीच्या ठिकाणी डायहायड्रॉक्सी ठेवूया आता. ठीक आहे ना? डायहायड्रॉक्सी म्हणजे 2 OH असलेला. सपोज ग्लिसरॉल्डिहाइड आहे, CHO. सपोज दिस इज OH, H. ठीक आहे, हा CH2OH. आता हा OH कन्सिडर करायचं नाही बाळांनो. का कन्सिडर करायचं नाही? कारण इथं काय आहे? CH2 आहे, म्हणजे 2 H कुठं आहेत? एकाच कार्बनवरती. तो असिमेट्रिक नाही आहे. ठीक आहे ना? ओके, मग असिमेट्रिक कार्बन कुठला आहे? हा, दिस इज असिमेट्रिक कार्बन. आलं लक्षात? ठीक आहे, OH कुठं आहे बाळांनो? राईट हँड साईड. राईट हँड साईडला असेल तर काय म्हणायचं? डी ग्लिसरॉल्डिहाइड. ठीक आहे, कन्फ्यूज होऊ नका बाळांनो. ओके, कारण काय? स्मॉल डी आणि स्मॉल एल पाहिलं होतं आपण, डेक्स्ट्रोरोटेटरी आणि लिओरोटेटरी. ओके, तो वेगळा कन्सेप्ट आहे आणि हा DL वेगळा कन्सेप्ट आहे. तो कॉन्फिगरेशनचा कन्सेप्ट आहे, DL. आलं लक्षात? आणि ते काय होतं? रोटेशनचा कन्सेप्ट होता. ओके, स्मॉल डी म्हणजे डेक्स्ट्रोरोटेटरी, स्मॉल एल म्हणजे लिओरोटेटरी. ठीक आहे, इथं कॅपिटल D म्हणजेच काय आहे? OH प्रेझेंट ऑन राईट हँड साईड. आणि काय? कॅपिटल L म्हणजे काय? OH ओके प्रेझेंट ऑन लेफ्ट हँड साईड. ह्याचीच मिरर इमेज घेऊया आपण. HO, CHO. ठीक आहे, CH2OH असंच दिसेल ना मिररमध्ये? करेक्ट. आता कुठं आहे हा? LHS, लेफ्ट हँड साईड. सो दिस इज कॉल्ड एज अ L ग्लिसरॉल्डिहाइड. L ग्लिसरॉल्डिहाइड. समजलं? डी ग्लिसरॉल्डिहाइड, L ग्लिसरॉल्डिहाइड. ठीक आहे. पॉलिहायड्रॉक्सी कंपाऊंड जर असतील तर, पॉलिहायड्रॉक्सी म्हणजेच काय? मोर दॅन 2 ओके OH ग्रुप जर प्रेझेंट असतील त्याच्यामध्ये, किंवा मोर दॅन 1 म्हणूया आपण, जे की काय असिमेट्रिक कार्बनवरती प्रेझेंट असतील तर. ठीक आहे, फॉर पॉलिहायड्रॉक्सी, फॉर पॉलिहायड्रॉक्सी. पॉलिहायड्रॉक्सी कंपाउंड्स. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल ग्लुकोज. ठीक आहे, बघा CHO 1 2 3 4 OH H OH H OH CH2OH. ठीक आहे, आता हे चारही ओके कार्बन कसे आहेत? असिमेट्रिक आहेत किंवा काय? कायरल कार्बन आहेत. 1 2 3 4 का? असिमेट्रिक कार्बन आहेत. त्याच्यावरती ग्रुप कसे आहेत? वेगवेगळे आहेत. येतं लक्षात? ठीक आहे, मग आता डी आणि एल कशावरनं ठरवायचं? तर काय? जो मोस्ट ऑक्सिडायझिंग ग्रुप आहे, दिस इज मोस्ट ऑक्सिडायझिंग ग्रुप. मोस्ट म्हणा किंवा इझिली ऑक्सिडायझिंग ग्रुप म्हणा. ठीक आहे ना? येस, मोस्ट ऑक्सिडायझिंग ग्रुप जो इझिली ऑक्सिडाइज होतो. ह्या ग्रुपच्या अवे जो कायरल कार्बन आहे, ह्या ग्रुपपासून ओके जो काय अवे कार्बन आहे एस, त्या कार्बनवरती OH बघायचं कुठं आहे. आलं लक्षात? ठीक आहे ना? एस, OH प्रेझेंट ऑन ओके कायरल कार्बन which is away from most oxidizing group yes indicates D and L configuration.
ठीक आहे, D&L कॉन्फिगरेशन. आता ह्या ग्रुपच्या अवे ग्रुप कुठला आहे, हा OH. सो धिस OH इंडिकेट्स DL कॉन्फिगरेशन. समजते का? येस, हा राईट हँड साईडला असेल, ओके, तर काय असतो तो DRHS. सो दिस इज कॉल्ड एज अ डी ग्लुकोज. CHOच्या अवे कोण आहे, OH. समजते ना? कुठल्या कार्बनवरती आहे तो? कार्बन नंबर 5th. 1 2 3 4 5 6 5th कार्बनवरचा. आलं लक्षात? कॉम्पिटेटिव्ह एक्झामला विचारतात बाळांनो. ओके, D&L कॉन्फिगरेशन इज डिसाइडेड बाय विच ऑफ द फॉलोइंग OH इन ग्लुकोज. ठीक आहे ना? येस, ऑन कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3, कार्बन नंबर 4, कार्बन नंबर 5 असं विचारतील तुम्हाला. ठीक आहे ना? तर कार्बन नंबर 5 वरचा जो OH आहे, इट डिसाइड्स येस द D or L नेचर ऑफ ग्लुकोज. ठीक आहे. आता त्याची जर मिरर इमेज घेतला आपण, किंवा आपण पोझिशन चेंज केलं, सपोज त्याची पोझिशन चेंज करूया. CHO. ठीक आहे, मी काय करतो, त्याला मिरर इमेजमध्ये कन्वर्ट करतो. इथं OH आहे, करेक्ट. त्याच्यानंतर त्याची मिरर इमेज बघा. आता या ठिकाणी काय येईल, HL, OH आणि परत OH, करेक्ट ना? येस, ते ग्रुप्स कुठे येतील तर राईट हँड साईडला H CH2OH हा ग्रुप ॲज इट इज, करेक्ट. आता कुठला OH डिसाइड करेल सांगा बरं ह्याचं नेचर? येस, ह्याची मिरर इमेज आहे ना, हा कुठं आहे आता, लेफ्ट हँड साईडला आहे बाळांनो. ठीक आहे, ग्लुकोजची जी मिरर इमेज असणार आहे ती काय असणार आहे, L फॉर्म असणार आहे, L ग्लुकोज. ठीक आहे, G ग्लुकोज, L ग्लुकोज. समजलं हे तुम्हाला? ओके, अमायनो ऍसिड जर असेल एखादी बाळांनो, अमायनो ऍसिड, suppose this is COOH, this is NH2, this is H and this one is R. R ग्रुप कुठलाही असेल, ठीक आहे ना? येस. आता हा NH2 जो आहे, लक्षात ठेवा अमायनो ऍसिड्समध्ये NH2 डिसाइड्स D&L कॉन्फिगरेशन. ठीक आहे, NH2 जर RHS ला असेल, तुम्हाला समजत नसेल तर काय, अमायनो ऍसिड्स वगैरे अजून पुढे आहेत तुम्हाला अमायनो ऍसिड्स. ठीक आहे ना? येस, फक्त इथं पोझिशन समजून घ्या तुम्ही. आलं लक्षात? ठीक आहे, राईट हँड साईडला आहे का लेफ्ट हँड साईडला आहे, कुठल्या कंपाऊंड्स आपण स्टडी केलं तेवढंच लक्षात ठेवा. आता एक OH साठी स्टडी केलं आणि दुसरा काय, NH2 साठी. येतं लक्षात? ठीक आहे, RHS साईडला असेल बाळांनो, ओके, तर काय म्हणायचं, D अमायनो ऍसिड, D अमायनो ऍसिड. येतं लक्षात? ठीक आहे, ह्याचीच एक मिरर इमेज घेऊया आपण आता. COOH, आता हा कुठं असेल, लेफ्टला HR, मिरर समोर ठेवलाय फक्त आपण हा. ठीक आहे ना? तो असा दिसेल, करेक्ट. आता NH2 कुठं आहे, LHS, लेफ्ट हँड साइड, करेक्ट. सो दिस इज कॉल्ड एज अ L अमायनो ऍसिड, D अमायनो ऍसिड अँड L अमायनो ऍसिड. हे होतं DL नोटेशन. आले लक्षात हे तुमच्या? ठीक आहे, एक OH जर ग्रुप असेल, असिमेट्रिक कार्बन असला पाहिजे तो. एक OH ग्रुप असेल बाळांनो, तर तो लेफ्ट हँड साईडला असेल किंवा राईट हँड साईडला असेल. लक्षात येते? येस, त्याच्यावरनं काय ठरतं, DL. ठीक आहे, राईट हँड साईडला असेल तर D, लेफ्टला असेल तर काय L. एक OH असेल तर डायरेक्ट डिसाईड करता येतं तुम्हाला. पण काय, मोर दॅन 1 OH जर असेल तर मात्र काय करायचं तुम्हाला, मोर ऑक्सिडायझिंग ग्रुप जो आहे, ओके, त्याच्यापासून ओके जो अवे आहे, समजते? येस, दॅट OH इज कन्सिडर्ड. ठीक आहे ना? येस, मग तो लेफ्टला असेल तर L, राईटला असेल तर काय, D. आलं लक्षात हे? ओके, नेक्स्ट पॉईंट बघूया आता. येस, हेडिंग दे बाळांनो, कन्व्हर्जन ऑफ वेज डॅश फॉर्म्युला टू फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. कन्व्हर्जन
of wedge dash formula to Fisher projection formula. Conversion of wedge dash formula to Fisher projection formula. ठीक आहे ना. येस, खूप खूप सिंपल आहे. ठीक आहे ना. ऑब्झर्वेशन वरती डिपेंड आहे. जो काय व्हीवर आहे ना, ओके, त्याच्यावरती डिपेंड आहे बाळांनो हे. ठीक आहे ना. मग इथं व्हीवर तुम्हाला दाखवलं जाणार आहे. ठीक आहे. मग तुम्ही ज्या ओकेस व्ह्यूनं, ज्या अँगलनं तुम्ही त्याला ओकेस ऑब्झर्व करताय ना, ओके, त्याच्यावरती काय कन्व्हर्जन डिपेंड आहे. ठीक आहे ना. तो अँगल पण दाखवतो ऑब्झर्वेशन मी इथं हे. ठीक आहे. बघा, सपोज दिस इज टेट्राहेड्रल कार्बन, ठीक आहे. ग्रुप्स देऊया ए, बी, सी आणि काय डी. आणि तुम्ही ऑब्झर्व ह्या अँगलनं करता. असं कन्सिडर करा, दिस इज युअर आय अँड यू आर ऑब्झर्विंग फ्रॉम दिस साईड. करेक्ट. ठीक आहे. तुमचं ऑब्झर्वेशन बघा ना ह्या साईडला आहे. ठीक आहे. तुमच्या लेफ्ट हँडला कुठला ग्रुप आहे? सी आहे. हे तर दोन प्लेनमध्ये आहेत. ठीक आहे ना. येस, प्लेनमधले ग्रुप असं लिहूया आपण. हा ए, ठीक आहे, हा बी. तुम्ही ह्या साईडनं ऑब्झर्व करताय ना, ओके. हा कसा दिसेल तुम्हाला? वरती दिसेल आणि हा काय दिसेल? खाली दिसेल प्लेनमध्ये, बरोबर आहे ना, ओके. आणि हा कुठं दिसेल बाळांनो? लेफ्ट हँड साईडला दिसेल तुमच्या. ठीक आहे. लेफ्ट हँडला ठेवा, कारण काय तो अबोधी प्लेन आहे. समजतंय का? येस, सिंपल आहे खूप. हा बघा टेट्राहेड्रल कार्बन आहे. थोडं समजून घ्या. येस, दिस इज टेट्राहेड्रल कार्बन. हे दोन ग्रुप बाळांनो कशामध्ये आहेत? प्लेनमध्ये आहेत. हा बिलो दी प्लेन आहे, हा अबोव दी प्लेन आहे. आणि तुम्ही असं ऑब्झर्व करता इथून. आता लक्षात येते का? यू आर दी ऑब्झर्वर. हा कुठं दिसेल तुम्हाला? लेफ्ट हँड साईड. हा कुठं? राईट हँड साईड. आणि हे कुठं दिसतील? बघा, इन दी प्लेन आहेत ना, ओके. एक व्हर्टिकल दिसेल तुम्हाला आणि हा काय दिसेल तुम्हाला? सॉरी, व्हर्टिकल लाईन दिसेल अशी तुम्हाला. ही समजते का? येस, ही व्हर्टिकल लाईन ॲज इट इज लिहिलं आपण ए बी. आलं लक्षात? ठीक आहे. हा लेफ्ट हँड साईडला दिसतो आपल्याला म्हणून लेफ्टला लिहिलं. हा राईट हँड साईडला दिसतो म्हणून काय लिहिलं? राईटला लिहिलं. ठीक आहे ना. व्हॉट इज दिस? डी. सिंपल आहे ना. जसं दिसतं ना, ओके, आपल्याला त्या प्लेनमध्ये. लक्षात येते? ओके, त्याच वेनं लिहायचं आहे. ठीक आहे. मी पोझिशन चेंज करतो आता. सपोज ऑब्झर्वर हा ए आहे, ठीक आहे, हा सी आहे. सी म्हणजे कार्बन, ठीक आहे ना. ए, हा बी, हा काय करतो मी आता? अबोव दी प्लेन ठेवतो, सी. अँड दिस वन इज इन दी प्लेन अगेन, हा डी. ठीक आहे. हे दोन काय करतो? प्लेनमध्ये. हा बिलो दी प्लेन, हा अबोव दी प्लेन. अँड ऑब्झर्वर इज हिअर नाव. ठीक आहे ना. ओके. आता तुम्ही इथून ऑब्झर्व करताय. करेक्ट. हे दोन कसे दिसतील तुम्हाला? असे व्हर्टिकल दिसतील. येते का लक्षात? प्लेनमध्ये आहेत ना. हा लेफ्ट हँड साईडला दिसेल कोण? बी. आणि हा कुठं दिसेल? राईट हँड साईडला, अबोव दी प्लेन. आलं लक्षात? ठीक आहे. मग व्हर्टिकलमधले कुठं लिहायचं आहे तुम्हाला? हा ए ॲज इट इज, कार्बन इथं असतो. ठीक आहे ना. येस. पुढं हा डी. करेक्ट. आता लेफ्ट हँड साईडला कोण आहे? बी आहे. बघा, तुमच्या राईट हँड साईडला सी येतो, लेफ्ट हँड साईडला कोण येतो? बी येतो. हा बिलो दी प्लेन आहे, अबोव दी प्लेन. ठीक आहे. राईट हँड साईडचा राईट हँड साईडला लिहा सी आणि काय लेफ्ट हँड साईडचा लेफ्ट हँड साईडला लिहा. समजते का? कशावर डिपेंड आहे? ऑब्झर्वरवरती. परत बघा, तुम्ही ऑब्झर्व कुठून करताय? साईडनं. हे दोन कसे आहेत? प्लेनमध्ये आहेत. ठीक आहे. मग ॲज इट इज लिहिलं. तुमच्या समोर आहेत ते ए आणि काय डी. हे समोर लिहिलं असं असं थांबलं तुम्ही. आता ह्याच्या समोर ए आणि काय येईल? डी येईल. करेक्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर हा बिलो दी प्लेन आहे, हा अबोव दी प्लेन आहे सी. ठीक आहे. बिलो दी प्लेन कुठे येतो? लेफ्ट हँड. ठीक आहे ना. लेफ्ट हँड साईडला असं जर थांबलं तुम्ही, ओके, तर लेफ्ट हँड साईडला कोण येतो? बी येतो. मग राईट हँड साईडला कोण येईल? सी. आलं का लक्षात? हे
घ्या कंपाऊंड घ्या. सपोज CH3 आहे, ठीक आहे. हा सपोज C2H5 आहे. दिस इज Cl above the plane. Cl असेल आणि बिलो द प्लेन काय आहे, हायड्रोजन. ठीक आहे ना, ट्राय करा. येस, व्हीवर पाहिजे कुठून. ओके, तुम्ही ऑब्झर्व करता, हे खूप महत्वाचं आहे. सपोज मी इथून ऑब्झर्व करतो फ्रॉम दिस साइड. ठीक आहे, मग ऑब्झर्वर जो आहे, ओके, प्लेनमध्ये कुठले आले ते ऑब्झर्वरच्या, ओके, अपोजिट साईडला बघायचं. ठीक आहे ना. येस, हे कुठं दिसतील त्याला असे, येस, प्लेनमध्ये दिसतील. म्हणजे त्याला काय दिसतील, अशी व्हर्टिकल लाईन दिसेल. ते समजते. येस, बघा, दिस इज CH3, ही व्हर्टिकल लाईन ठेवलं आपण, C2H5. करेक्ट. ठीक आहे, हा कुठं दिसेल आता, बिलो दी प्लेन आहे ना, प्लेनच्या पाठीमागं आहे. आणि हा कुठं आहे, वरती आहे. येस, मग हा राईट हँड साईडला दिसेल H, राईट हँड साईडला ठेवा. Cl कुठं दिसेल, लेफ्ट हँड साईडला, म्हणून काय लिहा, लेफ्ट हँड साईड. आलं का लक्षात. ठीक आहे, पोझिशन चेंज करा आता. ठीक आहे, सपोज दिस इज CH3, दिस इज C, दिस इज H, this one is C2H5 and this one is Cl, and you are observing from this side. ठीक आहे. येस, आता ह्या साईडनं तुम्ही ऑब्झर्व करताय. येस, हे दोन कशामध्ये दिसतील तुम्हाला, ओके, व्हर्टिकली दिसतील असे. हा बिलो दी प्लेन दिसेल, हा अबो दी प्लेन दिसेल. समजतंय ना. येस, तुम्ही अशा पेन्स घेऊन बघू शकताय, तुम्ही स्वतः ट्राय करा. ठीक आहे. येस, हा असा एक टेट्राहेड्रल कंपाऊंड आहे, पण कार्बन आहे. ठीक आहे. आता ह्याला तुम्ही असं ऑब्झर्व करताय, इथून ऑब्झर्व करताय. ठीक आहे, हे बघा, हा Cl कन्सिडर करा, हा CH3 कन्सिडर करा, हा H कन्सिडर करा आणि हा C2H5 कन्सिडर करा. करेक्ट. असं ऑब्झर्व करता तुम्ही. ठीक आहे. येस, तुमच्याकडे बघा, असं तुम्ही ह्याला असं ऑब्झर्व करताय. आलं लक्षात. हे कुठं दिसतील तुम्हाला आता, व्हर्टिकल दिसतील. दिसतील का. येस, हा कुठं दिसेल, राईट हँड साईड, हा कुठं दिसेल, लेफ्ट हँड साईडला. ठीक आहे ना. ॲज इट इज ठेवून द्यायचं तिथं. लक्षात आलं. लेफ्ट हँड साईडला कोण आहे, H. करेक्ट. व्हर्टिकल कोण, कुठले ग्रुप्स आहेत, येस, CH3 आणि Cl. हॉरिझॉन्टल लेफ्ट हँड साईड H, राईट हँड साईड C2H5. फिनिश. दिस इज द फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. दिस इज वेज डॅश फॉर्म्युला. आलं लक्षात हे बळा ना. येस, कन्वर्ट करता येईल तुम्हाला. आणखीन बघा. Suppose this is COH, C, H. Suppose this is NH2 and this one is CH3. ठीक है ना. येस, करा रिप्रेझेंट. हे कुठं दिसतील तुम्हाला आता. सपोज ऑब्झर्वर इज दिस वन, दिस इज ऑब्झर्वर. ठीक आहे. येस, कुठं दिसतील वळण हे आता बघा. हे कुठं दिसतील तुम्हाला, डेफिनेटली व्हर्टिकल लाईन. ठीक आहे. बिलो दी प्लेन कोण आहे, हायड्रोजन. कुठे येतो, लेफ्ट हँड साईड, आणि हा कुठं, राईट हँड साईड. आलं लक्षात हे तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे काय, वेज लाईन, सॉरी, वेज डॅश फॉर्म्युला टू कशामध्ये केलं कन्व्हर्जन आपण, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये. येतं लक्षात हे. पुढचा पॉईंट बघूया आता. एक शेडिंग देवळ नव्हता, दॅट इज RS कॉन्फिगरेशन. RS कॉन्फिगरेशन.
RS configuration. ठीक है, also called as absolute configuration. ठीक आहे, येस. किंवा ह्यालाच काय म्हणतात, RS नोटेशन. RS नोटेशन. ठीक आहे, also called as Kahn Ingold Prelog system. Prelog system. ठीक आहे ना, एक नॉमेनक्लेचर सिस्टीम आहे बाळांनो ही. ठीक आहे ना, Kahn Ingold Prelog सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. ठीक आहे, इथं आर काय इंडिकेट करतो बघा. व्हॉट इज आर? लॅटिन वर्ड्स आहेत हे. ठीक आहे, आर इज रेक्टस. रेक्टस, रेक्टसचा मिनिंग होतो क्लॉकवाइज. क्लॉकवाइज, RHS, राइट हैंड साइड, क्लॉकवाइज रोटेशन. ठीक है ना, यस. एंड एस, एस इंडिकेट्स सिनिस्टर. इट मीन्स एंटी क्लॉकवाइज. एंटी क्लॉकवाइज, दैट इज LHS, लेफ्ट हैंड साइड. ठीक है ना, यस. रेक्टस अँड सिनिस्टर लक्षात असू द्या हे. ठीक आहे, आता हे RS कॉन्फिगरेशन ओके कोणासाठी घ्यायचं आहे तर काय, ज्या कंपाऊंड्समध्ये कायरल सेंटर्स आहेत. लक्षात येते ना, कायरल सेंटर जर असतील बाळांनो ओके तर RS कॉन्फिगरेशन करता येतं. ठीक आहे, आणि RS कॉन्फिगरेशन कशावरती डिपेंड आहे येस तर काय, प्रायोरिटी ऑर्डरवरती. आणि प्रायोरिटी ऑर्डर कशावरती डिपेंड आहे तर काय, ॲटॉमिक नंबरवरती. हायर दी ॲटॉमिक नंबर, हायर इज दी प्रायोरिटी. ठीक आहे ना, येस. It depends on priority order. It depends on priority order. ठीक है, higher the atomic number, higher the atomic number of groups attached to chiral carbon, higher is the priority. Higher is the priority. Higher is the priority. ठीक है, yes. In this lowest priority group or least priority group kept away from the observer and yes, priority असं म्हणा, priority is counted in descending order. खूप इझी आहे. येस, स्टेटमेंट फक्त नोट करा तुम्ही. इन दिस least priority group kept away from the observer and priority is counted in descending order. ठीक है, if this counting is clockwise, then it is R, and if this counting is anti-clockwise, then it is S. ठीक है,
ती काउंटिंग जर बाळांनो ओके क्लॉकवाईज असेल तर आर म्हणा, ठीक आहे, आणि अँटी क्लॉकवाईज असेल तर काय म्हणा, एस म्हणा. हे कशावरती डिपेंड आहे, प्रायोरिटी ऑर्डरवरती. ठीक आहे, प्रायोरिटी ऑर्डर जर तुम्हाला समजली तर काय आर एस नॉमेनक्लेचर समजतं किंवा आर एस सिस्टीम ऑफ कॉन्फिगरेशन समजतं. येते का लक्षात? ठीक आहे, एक्झाम्पल बघूया. हां, तिथं सुद्धा आपण ओके ई झेड मध्ये प्रायोरिटी ऑर्डरवरनंच काय केलं होतं, ई आणि झेड म्हणलं होतं प्रायोरिटी ऑर्डरवरनं. ठीक आहे, ती सुद्धा सिस्टीम काय आहे, कान इन गोल्ड ओके प्रिलॉग सिस्टीमच आहे. तिथं सुद्धा नोट करून ठेवा, कान इन गोल्ड प्रिलॉग सिस्टीम दोन्ही सेमच आहे. ठीक आहे, कारण काय सेम बेसवरती डिपेंड आहेत प्रायोरिटी ऑर्डरवरती. फक्त तिथं काय आहे, रेस्ट्रिक्टेड रोटेशन आहे, इथं टेट्राहेड्रल कार्बन आहे. ओके, फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, जनरल एक्झाम्पल घेऊया अगोदर. सपोज प्रायोरिटी ग्रुप कुठं ठेवायचं तुम्हाला, अवे फ्रॉम द ऑब्झर्वर. ठीक आहे, थोडंसं इमॅजिनेशन करावं लागेल बघा होतं इथं. ठीक आहे, सपोज दिस इज लिस्ट प्रायोरिटी ग्रुप. ठीक आहे, बघा हा लिस्ट प्रायोरिटी ग्रुप आहे, तो कुठे ठेवायचा, अवे फ्रॉम द ऑब्झर्वर. आता तुम्ही ऑब्झर्वर आहे असं कन्सिडर करा अँड यू आर ऑब्झर्विंग इट. ठीक आहे, हा कुठं असला पाहिजे, अवे फ्रॉम यू. ठीक आहे, सपोज हा फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप आहे, हा सेकंड प्रायोरिटी ग्रुप आहे आणि हा थर्ड प्रायोरिटी ग्रुप आहे. ठीक आहे, तर तुम्ही कसं काउंट कराल, डिसेंडिंग ऑर्डरनं. ठीक आहे, फर्स्ट सेकंड थर्ड, फर्स्ट सेकंड थर्ड, फर्स्ट सेकंड थर्ड. कसं झालं बाळांनो, क्लॉकवाईज. काय सांगितलं होतं मी, हा फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप, हा सेकंड प्रायोरिटी ग्रुप, हा थर्ड प्रायोरिटी ग्रुप आणि हा लिस्ट प्रायोरिटी ग्रुप आहे, तो कसा असला पाहिजे, अवे फ्रॉम द ऑब्झर्वर. कसा आहे, कार्बन टेट्राहायड्रल आहे. येतं लक्षात? ठीक आहे, फर्स्ट सेकंड थर्ड क्लॉकवाईज झालं ना. ठीक आहे, आता सपोज मी ग्रुप चेंज केला, हा फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप आहे, हा सेकंड प्रायोरिटी ग्रुप आहे आणि हा थर्ड प्रायोरिटी ग्रुप आहे. ठीक आहे, तर काउंटिंग कसं येईल, अँटी क्लॉकवाईज. लक्षात येते का हे तुमच्या? ठीक आहे, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे, आता थोडंसं ऑब्झर्व करा. सपोज दिस इज द कार्बन. ठीक आहे, आता त्याच्या बॅक साईडला ग्रुप आहे असं कन्सिडर करा, त्याच्या बॅक साईडला ग्रुप. ठीक आहे ना, म्हणजे काय, बोर्डच्या मध्ये ग्रुप आहे. ठीक आहे, येस, हा फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप कन्सिडर करूया, हा सेकंड प्रायोरिटी ग्रुप कन्सिडर करूया आणि हा काय थर्ड प्रायोरिटी ग्रुप कन्सिडर करूया. ठीक आहे, आणि जो काय ग्रुप आहे लिस्ट प्रायोरिटी ग्रुप, फोर्थ प्रायोरिटी ग्रुप, हा कसा आहे, अवे फ्रॉम द ऑब्झर्वर आहे कन्सिडर करा, बॅक साईडला आहे. ठीक आहे ना, नाही दाखवलं तरी चालेल. तो काय सांगितलं मी, लिस्ट प्रायोरिटी ग्रुप कुठं आहे, बिलो दी प्लेन आहे. समजते का? येस. मग काउंटिंग कसं कराल तुम्ही, डिसेंडिंग ऑर्डरनं. फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप, सेकंड प्रायोरिटी ग्रुप, थर्ड प्रायोरिटी ग्रुप, परत फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप. ठीक आहे ना, दिस इज क्लॉकवाईज. लक्षात येत आहे, दिस इज कॉल्ड एज अ आर कॉन्फिगरेशन. आर कॉन्फिगरेशन. आलं का लक्षात? ठीक आहे, दुसरा बघा. सपोज दिस इज द कार्बन, इथं कार्बन आहे, करेक्ट. सपोज दिस ग्रुप इज first priority group, this is second priority group and this one is third priority group. Correct? Count करा descending order ना, first, second, third and so on. ठीक आहे, काउंटिंग अशी आहे बाळांनो, अँटी क्लॉकवाईज आहे. आलं लक्षात? सो दिस इज कॉल्ड एज अ एस कॉन्फिगरेशन. एस कॉन्फिगरेशन. येते का लक्षात हे? येस. फर्स्ट सेकंड थर्ड प्रायोरिटी ग्रुप घेतला आपण. आता हे तुम्हाला काउंटिंग मी काय केलं, डायरेक्ट दाखवलेलं आहे. ओके, एक ग्रुप ऑलरेडी कन्सिडर केला की अवे फ्रॉम द ऑब्झर्वर आहे. ठीक आहे, आता ॲक्च्युअलमध्ये स्ट्रक्चर बघूया आपण. ठीक आहे, सपोज दिस इज द कार्बन, these two groups are okay in the plane. Suppose this is first priority group, this is second priority group. ठीक है ना? Yes. This group is below the plane and this one is above the plane. This is fourth priority group and this one is third priority group. आता बघा, तुमचं ऑब्झर्वेशन खूप क्लिअर असलं पाहिजे बाळांनो. हे दोन कशा आहेत, प्लेनमध्ये आहेत.
ठीक आहे ना. येस, मी डेमो दाखवतो तुम्हाला. हे स्ट्रक्चर कसं आहे बघा अगोदर. हे असं स्ट्रक्चर आहे, दिसते का सर्वांना? ठीक आहे. हे दोन कसे आहेत? बॉन्ड प्लेनमध्ये आहेत किंवा हे दोन ग्रुप प्लेनमध्ये आहेत. हा बिलो दी प्लेन आहे बाळांनो आणि हा कसा आहे? अबो दी प्लेन आहे. ठीक आहे, बिलो दी प्लेन, अबो दी प्लेन, इन दी प्लेन. क्लिअर आहे? हा फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप आहे, हा सेकंड प्रायोरिटी ग्रुप आहे, हा थर्ड प्रायोरिटी ग्रुप आहे आणि हा फोर्थ प्रायोरिटी ग्रुप. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे? ओके, असं ऑब्झर्व करा जेणेकरून ओके हा ग्रुप कुठं आला पाहिजे? अवे फ्रॉम द ऑब्झर्वर, लाईक दिस. इट शुड बी अवे फ्रॉम द ऑब्झर्वर. हा फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप आहे, हा सेकंड प्रायोरिटी ग्रुप, हा थर्ड प्रायोरिटी ग्रुप. काउंट करा कसं येते? अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे, म्हणजेच काय? हा फर्स्ट, हा सेकंड आणि हा थर्ड, तो कुठं कन्सिडर केलाय आपण? बिलो दी प्लेन कन्सिडर केलाय. समजलं ना? सो कॉन्फिगरेशन इज एस, एस कॉन्फिगरेशन. मग आता लक्षात ठेवा, जर लिस्ट प्रायोरिटी ग्रुप अवे फ्रॉम द ऑब्झर्वर असेल ना तर डायरेक्ट काउंट करायचं. लिस्ट प्रायोरिटी ग्रुप अवे फ्रॉम द ऑब्झर्वर आहे, ऑलरेडी बिलो द प्लेन आहे ना. बिलो द प्लेन असेल तर तो अवे फ्रॉम द ऑब्झर्वरच असणार आहे. ठीक आहे, डायरेक्ट काउंट केला. ठीक आहे, आता आणखीन बघा. सपोज कार्बन आहे हा, ठीक आहे ना. दिस इज फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप, करेक्ट. दिस इज सेकंड प्रायोरिटी ग्रुप, दिस इज फोर्थ प्रायोरिटी ग्रुप and this one is S, थर्ड प्रायोरिटी ग्रुप. चेक करा. yes. तुम्ही ऑब्झर्व कुठून करताय आता? yes. ह्या ग्रुपच्या ओके अपोजिट साईडनं. ठीक आहे ना, इथं ऑब्झर्वेशन काय केलं होतं? ह्या ग्रुपच्या अपोजिट साईडनं. आता काय कराल तुम्ही? ऑब्झर्व करते वेळेस फ्रॉम ओके अपोजिट साईड ऑफ दिस ग्रुप, करेक्ट, फ्रॉम दिस साईड. येते का लक्षात? ठीक आहे. आता हा ऑलरेडी कसा आहे? बिलो दी प्लेन आहे, हा अबो दी प्लेन आहे असा, करेक्ट. हे बघा, ही सिस्टीम अशी आहे बाळांनो. हे दोन इन दी प्लेन आहेत, हा अबो दी प्लेन आहे आणि हा बिलो दी प्लेन आहे, करेक्ट. इन दी प्लेन, अबो दी प्लेन, बिलो दी प्लेन. हा बिलो दी प्लेन जो आहे ओके तो कसा आहे? ऑलरेडी अवे फ्रॉम द ऑब्झर्वर आहे. ठीक आहे ना, मग असा ठेवायचा. हा फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप, हा सेकंड प्रायोरिटी ग्रुप, हा थर्ड. फर्स्ट, सेकंड, थर्ड कसं येते? क्लॉकवाईज. ठीक आहे, हा ऑलरेडी कसा आहे? अवे फ्रॉम द ऑब्झर्वर आहे. ठीक आहे, काउंट करा. फर्स्ट, सेकंड, थर्ड. आलं का लक्षात हे? ठीक आहे ना. म्हणजे काय की काउंटिंग करते वेळेस एक तुम्हाला केअर घ्यावं लागेल ओके की काय? लिस्ट प्रायोरिटी ग्रुप शुड बी अवे फ्रॉम द ऑब्झर्वर. समजलं हे? ठीक आहे, थोडंसं इमॅजिनेशन पाहिजे बाळांनो, कारण काय तुम्हाला हे ग्रुप दिसत नाहीत बोर्डवर, तुम्हाला पेपरमध्ये असंच देणार आहेत देते वेळेस. ठीक आहे ना, तुम्हाला इमॅजिनेशन करता आलं पाहिजे. नेक्स्ट बघा. आता सपोज तेच घेतो मी, फक्त आता पोझिशन चेंज करतो. हा फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप आहे, हा फोर्थ प्रायोरिटी ग्रुप, लिस्ट प्रायोरिटी ग्रुप. हा सेकंड प्रायोरिटी ग्रुप आणि हा काय? थर्ड प्रायोरिटी ग्रुप. चेक करा आता. आता मला सांगा, येस, हा जो लिस्ट प्रायोरिटी ग्रुप आहे ओके तो टुवर्ड्स दी ऑब्झर्वर आहे. म्हणजे ऑब्झर्वर कोण आहे? आपण आहे आता ऑब्झर्वर. आणि तो कसं आहे? टुवर्ड्स दी ऑब्झर्वर आहे, बरोबर आहे ना. अबो दी प्लेन आहे म्हणजे टुवर्ड्स दी ऑब्झर्वर, करेक्ट. आणि तुम्ही जर ऑब्झर्व करायचा प्रयत्न केला कुठल्याही साईडनं, तर तुम्हाला ऑब्झर्व करते वेळेस काय करावं लागेल? त्याच्या बॅक साईडनं ऑब्झर्व करावं लागेल, लाईक दिस. त्याच्या बॅक साईडला जाऊन ऑब्झर्व करावं लागेल बाळांनो, बरोबर आहे ना. म्हणजे असं सियर ठीक आहे. ओके, हा लिस्ट प्रायोरिटी ग्रुप आहे टुवर्ड्स दी ऑब्झर्वर, हा बिलो दी प्लेन आहे. हे दोन कशामध्ये आहेत? प्लेनमध्ये आहेत बाळांनो. हे इन दी प्लेन आहेत,
हा बिलो दी प्लेन, हा अबो दी प्लेन आहे का? येस. मग आपल्याला काय करावं लागेल, ह्याच्या बॅक साईडला जावं लागेल असं. समजते ना? म्हणजेच काय, त्या ग्रुपला फिरून किंवा त्याच्या बॅक साईडला जाऊन चेक करावं लागेल. काय येतं 1 2 3. ठीक आहे ना? त्याच्या बॅक साईडला गेलो आपण तर काय 1 2 3 इमॅजिनेशन करावं लागेल. अँटी क्लॉकवाईज यायला लागलं. येते का लक्षात? म्हणजे काय, मी बॅक साईडला जातो बघा आता. ठीक आहे, हा ॲज इट इज ग्रुप घेतो मी. चेक करा. हे इन दी प्लेन आहेत, हा बिलो दी प्लेन, हा अबो दी प्लेन, हा लिस्ट प्रायोरिटी ग्रुप आहे. करेक्ट. मला काय करावं लागेल, त्याच्या बॅक साईडला जावं लागेल. ही सिस्टीम ॲज इट इज आहे तुमच्या समोर आता. करेक्ट. बॅक साईडला गेलो मी. 1 2 3. माझं काय अँटी क्लॉकवाईज, तुम्हाला काय दिसते ते क्लॉकवाईज दिसतंय, पण ते ॲक्च्युअल काय झालं अँटी क्लॉकवाईज. कारण काय, मी आणि तुम्ही अपोजिट डायरेक्शननं बघताय. ओके, मी बॅक साईडनं बघतोय, तुम्ही फ्रंट साईडनं बघताय. समजलं हे? येस. अदरवाईज तुम्हाला फिरून घ्यावं लागेल सिस्टीम ती. आलं लक्षात? ठीक आहे. कारण काय, तिथं मी स्टेटमेंट एक दिले तुम्हाला ऑलरेडी की बाबा लिस्ट प्रायोरिटी ग्रुप कुठं आला पाहिजे, अवे फ्रॉम द ऑब्झर्वर. ठीक आहे. आणि जर का तसं सुचत नसेल आपल्याला, डायरेक्ट घ्यायचं आणि त्याच्या ऑपोजिट कॉन्फिगरेशन लिहायचं. सपोज मी असं लिहिलं 1 2 3. हा तर कुठं आहे, टुवर्ड्स द ऑब्झर्वर आहे, मग त्याच्या ऑपोजिट कॉन्फिगरेशन घ्या बाळानं. समजते का? बॅक साईडला जाऊन पाहिल्यानंतर ओके ते कॉन्फिगरेशन काय होणार आहे, एस होणार आहे. लक्षात येते ना? एस. आणि असं जर केलं आपण, आर येणार आहे कॉन्फिगरेशन, मग आरच्या ऑपोजिट काय लिहायचं, एस कॉन्फिगरेशन. एस कॉन्फिगरेशन. समजलं का? 3-4 एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला सांगितलं मी की बाबा लिस्ट प्रायोरिटी ग्रुप. हां, आता लिस्ट प्रायोरिटी ग्रुप जर प्लेनमध्ये असेल तर आणखीन एक एक्झाम्पल घेऊया. फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप, हा फोर्थ प्रायोरिटी ग्रुप. ठीक आहे ना? येस. हा थर्ड प्रायोरिटी ग्रुप आणि हा काय आहे सपोज सेकंड प्रायोरिटी ग्रुप. आता काय करावं लागेल तुम्हाला, ऑब्झर्व कुणी साईडने करावं लागेल, फ्रॉम दिस साईड. हा बिलो दी प्लेन आहे, अबो दी प्लेन आहे. क्लॉकवाईज आर कॉन्फिगरेशन. आर कॉन्फिगरेशन. ठीक आहे. बघा प्लेनमध्ये जर असेल लिस्ट प्रायोरिटी ग्रुप, बरोबर आहे ना? ओके, त्याच्या अपोजिट साईडनं आपल्याला इझिली येस ऑब्झर्व करता येतं. ठीक आहे. फक्त बॅक साईडचा ग्रुप कुठला आहे बघायचं, फ्रंट साईडचा ग्रुप कुठला आहे बघायचं, हे खूप महत्त्वाचं आहे. येतं लक्षात हे? येस. बाळांनो, नेक्स्ट लेक्चरला हाच पॉईंट कंटिन्यू करूया. येस. थोडंसं तुम्ही घरी प्रॅक्टिस करा. ओके, तुमच्याकडे पेन्स असणारच आहेत. ओके, त्या पेन्सला प्रायोरिटी द्या. लिस्ट प्रायोरिटी ग्रुप अवे फ्रॉम ऑब्झर्वर ठेवा. ओके, आणि काउंट करून बघा. ठीक आहे ना? क्लॉकवाईज येत असेल तर काय लिहा, आर. अँटी क्लॉकवाईज येत असेल तर एस लिहा. कुठलाही कंपाऊंड असेल तुम्हाला दिलेला, ठीक आहे, त्याला प्रायोरिटी ऑर्डर देऊन 4 वेगवेगळ्या पेन्स घ्या, त्याला प्रायोरिटी ऑर्डर द्या आणि काउंट करा. येते लक्षात हे? ओके, विल स्टॉप हिअर. ठीक आहे. ऑल द बेस्ट.